17 वर्ष होय, तब्बल 17 वर्ष एक महिला अत्याचार सहन करत होती. ती अशिक्षित नव्हती, ती समाजापासून दूर नव्हती, तर एका नामांकित कंपनीत चांगल्या पदावर काम करणारी उच्च शिक्षित महिला होती. पण एका ढोंगी बाबाच्या जाळ्यात ती अशी अडकली की तिचं संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झालं. धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा जेव्हा तिने आपल्यावर होत असलेल्या अत्याचारांविषयी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या मदतीला कोणीच आलं नाही. उलट अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या लोकांनी त्या बाबालाच देव मानलं आणि तिच्याच वेदनांकडे दुर्लक्ष केलं. पुण्यातील खराडीमध्ये उघडकीस आलेल्या या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. आश्रम, अध्यात्म आणि श्रद्धेच्या नावाखाली नेमकं काय सुरू होतं? एका महिलेने कशा प्रकारे धैर्य दाखवत या कथित बाबाचा पर्दाफाश केला आणि पोलिसांच्या मध्यरात्रीच्या कारवाईत काय समोर आलं? पहा या धक्कादायक आणि संतापजनक प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम. नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहत आहात आझाद मराठी. ही घटना पुण्यातील खराडी परिसरातील उबाळे नगर येथे घडली आहे. येथे आश्रम आणि गुरुकुलच्या नावाखाली कथित आध्यात्मिक कार्य सुरू होते. या ठिकाणी स्वतःला देवाचा अवतार असल्याचा दावा करणारा राधा मोहन मिश्रा नावाचा बाबा अनेक वर्षांपासून वास्तव्यास होता. मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला उच्च शिक्षित असून ती पुण्यातील एका नामांकित खाजगी कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत आहे. तिचे कुटुंब मूळचे हरियाणातील असून तिचे आई वडील वैद्यकीय क्षेत्रात कार्य करतात. सुमारे 25 वर्षांपूर्वी या कुटुंबाची ओळख एका आध्यात्मिक माध्यमातून राधा मोहन मिश्राशी झाली. हळूहळू संपूर्ण कुटुंब त्याच्या प्रभावाखाली गेले. सुशिक्षित असूनही त्यांनी या बाबावर अंधविश्वास ठेवण्यास सुरुवात केली. 2010 मध्ये कुटुंब पुण्यात स्थायिक झाल्यानंतर पीडित महिला आश्रमाच्या अधिक संपर्कात आली. याचाच फायदा घेत आरोपीने तिच्यावर मानसिक दबाव टाकण्यास सुरुवात केली. स्वतःला देवाचा अवतार असल्याचे सांगून त्याने तिच्यावर नियंत्रण मिळवले. तक्रारीनुसार आरोपीने तब्बल 17 वर्षे तिचे लैंगिक शोषण केले. एवढेच नाही तर तिच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ देखील केला. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पीडितेने अनेक वेळा आपल्या पालकांना या अत्याचाराबाबत सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी स्वतःच्या मुलीऐवजी त्या बाबावरच विश्वास ठेवला. आरोपीने पीडितेकडून तिच्या वैयक्तिक आयुष्यातील माहिती लिहून घेतली होती. नंतर याच माहितीचा वापर करून तो तिला धमकावत असे. त्यामुळे ती अनेक वर्षे भीतीच्या छायेत जगत राहिली. या नरक यातनेतून बाहेर पडण्यासाठी तिने लग्न करण्याचाही प्रयत्न केला, मात्र आरोपीने तिच्या वैवाहिक आयुष्यातही हस्तक्षेप केल्याचा आरोप आहे. अखेर पीडितेने हार न मानता अत्यंत धैर्याने आरोपी विरोधात पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. तिने जमा केलेले पुरावे पाहिल्यानंतर कुटुंबियांनाही वास्तव समजले आणि त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर पुणे पोलिसांनी मध्यरात्री खराडीतील आश्रमावर छापा टाकला. या कारवाईत मुख्य आरोपी राधा मोहन मिश्रासह 8 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर बलात्कार, कट रचणे, मानसिक आणि शारीरिक छळांसारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेत. तसेच महाराष्ट्रातील अंधश्रद्धा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांअंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांच्या तपासात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. आरोपीने काही आक्षेपार्ह व्हिडिओ किंवा चित्रीकरण केले होते का? ते इतरांना पाठवले होते का? तसेच इतर महिलांचेही शोषण झाले आहे का? याचा तपास सध्या सुरू आहे. ही घटना केवळ एका महिलेच्या संघर्षाची कथा नाही, तर अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीविरुद्धचा एक मोठा इशारा आहे. शिक्षण, पैसा किंवा सामाजिक प्रतिष्ठा यापैकी कोणतीही गोष्ट अंधविश्वासापासून संरक्षण देऊ शकत नाही, जर आपण प्रश्न विचारणे आणि सत्य शोधणे सोडून दिले तर. या प्रकरणाबद्दल तुमचे काय मत आहे? अंधश्रद्धेविरोधात आणखी कठोर पावले उचलली पाहिजेत का? तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.